तर यानंतर मी पुन्हा एकदा आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांच्याकडे जाणार आहे। कविता, पंतप्रधान नरेंद्र मोदी आता नवी मुंबईमध्ये काही क्षणात दाखल होतीलच, मात्र महायुतीकडून जे शक्ती प्रदर्शन होणार आहे, कारण तिथे फलकही लागलेले आपल्याला दिसतात, कशा पद्धतीने हे शक्ती प्रदर्शन केलं जाईल? नक्कीच थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सभास्थळी येणार आहेत। जोरदार शक्ती प्रदर्शन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। लोकसभा निवडणुकांचा बिगुल देखील वाजलेला आपल्याला पाहायला मिळतंय। शक्ती प्रदर्शनादरम्यान नरेंद्र मोदी, त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर अजित पवार हे देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। नक्कीच या ठिकाणी भाजपचे जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, शिवसेना, राष्ट्रवादी, अजित पवार गटाचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत। या दरम्यान देखील या निवडणुकी संदर्भात जे आहे ते पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन होणार आहे हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। सेजल जी, कविता, दुचाकी आणि 3 चाकी वाहनांना तिथे मात्र त्या अटल सेतूवरती मज्जाव घालण्यात आलेला आहे, तर या संदर्भात काय सांगा? नक्कीच अटल सेतू महामार्ग हा जो आहे हा नावाशेवा ते शिवडी असा असणार आहे। यामध्ये दुचाकी आणि 3 चाकींना मज्जाव घालण्यात आलेला आहे, कारण की हा मार्ग जो आहे हा 4 चाकी वाहनांसाठी जो आहे तो बनवण्यात आलेला आहे। वाहनं जी आहे, वाहनांची स्पीड मर्यादा जी असणार आहे, वेग लिमिट जो असणार आहे हा 60 किलोमीटर असणार आहे। त्यामुळे जे आहे हे दुचाकी 3 चाकींना या रस्त्यावरती जो आहे तो प्रवेश निषिद्ध करण्यात आलेला आहे। जी, सेजल, धन्यवाद कविता तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। मनोज दयाळकर, तुम्हालाही धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।